मुलीच्या घरून धकलोय आम्ही. आता रात्री आलो गावाकडून. बरं मी तर झालं आमच्या घरचे गावाकडे गेले होते बरं का. गावाकडे गेले, इकडं कसं राहतो तिकडं कसं राहतो. यांनी काय केलं, टेन्शिंगमध्ये जराशी दारू घेतली आणि मग ती रंग नेला होता गावाकडे बरं, त्या पोत्यावर मारायसाठी नेलं. मग मला इकडून ते घेतलं, टेन्शिंग आलं द्यायला, तर मी इकडून धावपळीन दुसऱ्याशी गेली. धावपळीने गेली मी इकडून गेली. तर मग त्याने किती 8 दिवस झाले पाण्यात सोय नाही काय नाही. ते रंगानं आंगडं भरून टाकलं. मग आंगडं घ्यायचं चांगलं घरातलं नाही, तिथं सपातचं आंगडं घेतलं आणि एवढं घाणिरडं झालं. पण तरी ते घालून मला लाज वाटून राहिली त्या आंगड्याची किंवा हे. पण त्याला ते कपाटात येत ना, ते घेतलीच नाही त्याने. गावाकडे कपाटाकडे येतं बरं, कपाटात येतं बरं कपडे, त्याने ते घातलं. मग मी बोलली तरी ऐकलं नाही, तेच घालून आले बाकी ते आंगडं मळमळ झालं. आंगडं मळमळ झालं आणि लगे तेच घालून इथे बी पोरगी बोलली, मी घराकडे बोलली, पण त्याने घातलं. ते म्हणलं काय हालत खराब करून टाकली, पाण्याची सोय नाही तिथं काय नाही. आणि मी मुलीच्या घरी होती, या मुलीच्या घरून त्या मुलीच्या घरी गेले मी. मी खरोखर आली मी वर्षाबाईच्या घरी होती मी, आहे का. एवढी यंदा 14 एप्रिल बापरे. तर मी कानी आली ना, तर म्हणलं बाई मी कानी आली ना, तर मला कोणतंच गाव खेडं पण आहे ना, तर बापरे एवढे बॅनर छापले खाणी. फक्त ती सांगत नाही, फक्त एका जागेवर नाही आमच्या गावाकडे, फक्त तिथं नाही बॅनर छापले, पण एवढी खेडेपाडे एवढे दणदण होते. एवढं मले करमलं खाणी वाटणं, मी कानी हेडीव काढतच आले. पण तरी काय मग पुढे काढायचं, तर चार्जिंग संपून गेली त्याच्याने. पण आमच्या घरचे असे चालले. गावाकडे गेले तर ते मनामध्ये काहीतरी घुसलं, तर मग ती हे झालं, तर मग म्हणजे टेन्शिंग आलं. म्हणून मी इथून धावपळ मुलीच्या घरी होती मी, लायना मुलीच्या घरी, तिथूनच मी गेली. तर रात्र झाली, तर मग लई टाईम झाला. तर त्या औरंगाबादमध्ये मुलगी तिथं रात्रभर राहिली. तिथून सकाळीच डबल मी तिकडे गेले. मग तेव्हा त्याला समजावलं मी, तेव्हा केलं चांगले जर सुट्टीवर आले, चांगलं समजावून सांगले मी. आता तेव्हा ती सुट्टीवर आले. मग मी राहिले तोपर्यंत तिथंच. तेव्हा त्याला कळालं की आपल्यासाठी कोणीही नाही गड्या, आपल्यासाठी तिथून झरपड करत आली. कोण करते झरपडते आपल्यासाठी, तर एवढं जीवाचं रान करते. म्हणून त्याला कळालं की नाही कोण आपल्यासाठी आणि कोण नाही. तर तेव्हा त्याला कळालं. इथून तिथं गेली म्हणल्यावर कळणारच आहे ना. तर मी सांगतो, गर्व कसं कोणावर बी गर्व करणं काय. माझा मुलगा माझी मुलगी, 2 जीव आहेत ना, नवरा बायको. भानगड हो काही हो, नवरा बायकोचं भांडण हो काही हो. नवरा मारल बायकोले, बायको बोलल काही, पण कैच्याले 2च जीव काम पडतात. ते कोणी काले 7 म्हणलं म्हणजे ती बर्मगाठ पडेल राहते ना, बर्मगाठल्या याची राहते, त्या चालते भरते नाही. पण जी आईबाबाच्या पासून बर्मगाठ पडते ना, आईबाबा पाडून त्याचं बर्मगाठ, ती बर्मगाठ कामाची राहते. ते कधीच प्रेम तुटत नाही. नवरा किती जर भांडल तरी पण अखेर तोच काम पडत असते. नवरा बायकोची भांडणं अशी नेहमीचीच राहतात, त्याला काहीच मानायचं नाही. पण कामी पडल 2च जीव, बायको करल नवऱ्याचं, नवरा करल बायकोचं. कमेंट करून पाठवा मला, खरी ही गोष्ट का खोटी येते. माझ्या बहीण भावाला सांगते मी हुशारी सांगते की पहिलं कसं होतं, पहिली माया होती, आता माया नाही. एकूण एकाची जीवाला जीव देणार राहतं, तर दुसरं कोणीही नसते. माया नवऱ्यासाठी मी इथून जर असं मला माहिती पडलं, टेन्शन आता दारू पिली माहिती झालं, तर मी इथून औरंगाबादला गेली. औरंगाबादून गावाकडे गेली. त्याला म्हणतात ते, नाही तर कोणाच राहते, कोणीच नाही. जन्माले घातलं ते कोणीच नसते, फक्त 2 जोडा, तेच काय महत्त्वाचा राहते.
माझ्या ताईंना सगळ्यांना सांगतो, ते बी मी सांगतो, पहिली थळी आई बापाच्या अंक्यात होती, आताची नाही. आता बाप झाला लेक आणि लेक झाला बाप. सून बी सासूच्या, आता पहिल्या होत्या सासा, आता सासाच्या झाल्या सुना. हे आताची थळी लय बाई केली. या थळीवर माणसाला आपल्याकाने आपलं माणूस आपल्याच काम पडते. या थळीवर लक्ष द्या तुम्ही की आताची थळी कशी आणि पहिली थळी कशी होती. आमच्यातूनच म्हणजे हे अनुभव येत गेले आणि ठोकरा बसत गेल्या आम्हालेच. तर म्हणतो माणूस किती बेवडा असो काय असो, पण त्याला आपलं झोपायचं काम आहे. एकदा ती मूर्त गेली तर लाखानं पैसा मोडला तर ती मूर्ती येऊ शकत नाही. राग आला तर थोडा करा, पण आपण कानी जराशी शक्ती घ्या. माणसाला राग आला ना, दारू पिऊन जरास काय बोललं तर थोडी ते आपण आपल्या मनात विचार करा की माणसाशिवाय जगात कोणीच नाही. कोणाचा आधार धरून मोठ्या बनू नका. माझ्या ताईंला सांगते, बहिणीला सांगते मी, औषध फक्त प्रेम करणारा आणि जीव देणारा फक्त आपला माणूसच जगात नाही, उरलं नाही कोणी. म्हणून हे लक्ष तुम्ही द्या आणि माझा शब्द तुम्ही ऐका. बहिणी नाव मी तुम्हाला सांगतो. हे बाई, ही खाली मी आता आटत बसण्यासाठी.